यानंतर बघूया वेगवान घडामोडी। देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये सरकारला चांगलंच धारेवर धरलं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवू असा शब्द तुम्ही बाळासाहेबांना दिला होता का, असा सवाल त्यांनी विचारला। सामना वृत्तपत्रातले अनेक दाखले त्यांनी दिले। हे सरकार स्वार्थासाठी एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री करू असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का, असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विचारला। फडणवीसांनी सभागृहात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली। हे सरकार जनतेच्या मनातलं सरकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। हे स्वार्थाकरता आलेलं सरकार आहे। बहुमत नसताना देखील काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आजही सभागृहामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा गाजला। केंद्राकडून मिळणारा निधी न मिळाल्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा न केल्याचं सरकारनं सांगितलं। यावर केंद्र सरकारच्या जीवावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। फडणवीसांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। युतीमधून बाहेर पडण्याची वेळ का आली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी स्पष्ट केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। काल रात्री नागपूरमध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती। मात्र आज नागपुरात यावर खडसेंनी स्पष्टीकरण दिले। काल माझी भेट कोणाशी झाली नाही, सर्व अफवा आहेत। मी माझ्या खासगी आणि विधानभवनातील कामांसाठी नागपुरात आलो आहे। कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाहीये, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पक्षांतराच्या चर्चांवर पूर्णविराम दिला। नागपुरात सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली, पण इथे नागपूरचे महापौर सुरक्षित नाही आहेत। नागपूरचे महापौर संदीप जोशी प्रवास करत असलेल्या वाहनावर काल रात्री अज्ञातांनी गोळीबार केला। सुदैवानं संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहेत। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी संदीप जोशी यांच्या कारवर गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी सांगितलं। 29 डिसेंबर रोजी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत। गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतलेली प्रचंड गाजली होती। त्यानंतर आता बदललेल्या राजकीय सत्तांतरानंतर संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत। त्यामुळे यंदाही सर्वांची उत्सुकता ताणली जाणार आहे, शंका नाही। पुण्यातील आसामी समुदायातील तरुण उद्योजक महिला शांततापूर्व पद्धतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करण्यात आली। यावेळेला आमचा लढा अराजकीय अधार्मिक असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। कोस्टल रोड प्रकल्पावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। मोजक्याच लोकांना 14,000 कोटी प्रकल्प फायदा, पण त्यामुळे पूर नुकसान, कांदळवनाचं, पर्यावरणाचं नुकसान होत आहे। कोळीवाडा मैदान याचबरोबर मोठं नुकसान होतं, याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्यावर तोडगा काढला पाहिजे, असं ते म्हणाले। पुण्यामध्ये भीषण अपघात झालाय। भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये दुचाकी स्वार पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झालेत। रात्री 11 वाजता धनकवडी इथल्या बालाजीनगरमध्ये ही घटना घडली। या अपघातानंतर ट्रक चालक पसार झालाय। नितीन शिंदे असे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। मागील महिन्यामध्ये 15 दिवस रस्ते दुरुस्तीबाबत अल्टिमेटम देऊन सुद्धा शासनाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्यानं आंदोलक आक्रमक झालेत। टोल बंद करून रस्त्याची कामं पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली। मावळ देहू रोडवर पूर्व वैमनस्यातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या गुंडांनी तलवारी कोयते नाचवत शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। आंबेडकर नगर भागामध्ये मध्यरात्री घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या घटनेमुळे शहरात मोठी दहशत पसरली। विठ्ठलवाडी स्थानकाजवळ लोकलमधून पळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। महिलेला कळव्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। ही रात्रीची घटना आहे। महिलेला शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले। धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडलेली आहे। या अपघातामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। दिनेश गायकवाड असं या जखमी तरुणाचं नाव आहे। मंगळवारी रात्री उल्हासनगर स्थानकाजवळ लोकल येत असताना दरवाजामध्ये उभ्या असलेल्या दिनेश धावत्या लोकलमधून पडून अचानक या सगळा प्रकार घडला। लोकलचा वेग कमी झाल्यानं दिनेश यातून बचावला, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। कोपरगावमधल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपी अमोल अशोक निमसे या आरोपीला कडेकोट बंदोबस्तामध्ये कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। कोपरगाव न्यायालयानं आरोपीला 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या नराधमाला
तात्काळ अटक करावी या मागणीसाठी काल कोळपेवाडी पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी विविध पक्ष आणि संघटना एकत्रितमध्ये या आंदोलनात उतरले होते. डोंबिवलीमध्ये सध्या आगरी महोत्सवाची धूम सुरू आहे. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असून डोंबिवलीतच नव्हे तर आजूबाजूच्या शहरांमधून लोक इथं गर्दी करतात. यंदा या महोत्सवामध्ये आगरी संस्कृती, समाजात साजरे होणारे सण यांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सोबतच विविध प्रकारचे फूड स्टॉल आणि त्यातही आगरी पद्धतीच्या मांसाहारी जेवणाचे स्टॉल्स इथं खवय्यांसाठी सज्ज आहेत. कुंभार समाजाची नवीन पिढीला चालना मिळावी या उद्देशानं बारामतीत खादी ग्रामोद्योग आयोग भारत सरकारकडून आणि त्यांच्या वतीनं कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या CSR फंडातून पुणे जिल्ह्यातील 140 कुंभार काम करणाऱ्या कामगारांना, कारागिरांना विजेवर चालणाऱ्या यांत्रिक चाकांचं वाटप, चिखल तयार करण्याच्या यंत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे कुंभार काम करणाऱ्या कारागिरांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. अकोला शहरातील उमरी रोडवरील हरिसन्स नावाच्या होलसेल किराणा दुकानाला रात्री 12:30च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दुकानातील साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अकोल्यातील वाडेगाव इथं पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरवस्था झाली आहे. या दवाखान्याची स्वतंत्र इमारत आहे, मात्र इथं पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी हजर नसतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांना आपली गुरढोरं उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे न्यावी लागते. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. दरम्यान गावच्या मध्यभागी असलेल्या वैद्यकीय दवाखान्यामध्ये कोणतीही सोयीसुविधा नसल्यानं इमारत भकास पडल्याचं चित्र पाहायला मिळतं. कुंभार समाजाच्या नवीन पिढीला चालना मिळावी या उद्देशानं सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं एक पाऊल पुढे करण्यात आलेलं आणि त्याचबरोबर यांत्रिक चाकांचं वाटप सुद्धा करण्यात आलं. परभणी गंगाखेड महामार्गावर असलेल्या ब्राह्मणगाव परिसरामध्ये एक मजेशीर प्रकार घडलाय. बेंटेक्सचे ज्वेलरी सामान घेऊन जाणाऱ्या एका वाहतूक करणाऱ्या वाहनातून मण्याचं एक पाकिट रस्त्यावर पडलं आणि रस्त्यावर मणी विखुरले. काही जणांना ते सोन्याचे मणी वाटले आणि त्यांनी ते वेचायला सुरुवात केली. पाहता पाहता सोन्याचे मणी सापडल्याची बातमी सगळीकडे पसरली. मग तो सोन्याचे मणी गोळा करण्यासाठी धावू लागला, पण ते बेंटेक्सचे मणी आहेत हे कळाल्यावर मात्र गावकऱ्यांचा हिरमोड झाला. पुण्यातील दत्तवाडी भागामध्ये पाईपलाईन फुटल्यानं पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी झाली आहे. पालिकेचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईनमधून पाणी वाहून गेल्यानं परिसरातील रस्ते जलमय झाले होते. दरम्यान यावेळेला काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी इथं सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. अधिकारी खोब्रागडे यांनी आपण सुट्टीवर असल्याचं सांगितलं, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टीचा अर्ज केला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते. उजनीमध्ये येणारं दूषित पाणी थांबवण्यासाठी जॅकवेलचा वापर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. इंदापूरमध्ये उजनी गंगावळण गावामध्ये पर्यटन स्थळ उभारलं जातं. या कामाची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे इंदापुरात आल्या होत्या. सर्व परिसर पाहिल्यानंतर त्यांनी उजनीमध्ये बोटीतून जलविहाराचा आनंदही लुटला. मनमाडमध्ये एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून जखमींवर मालेगावच्या रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत. अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये धारातीर्थी पडलेल्या शहीद ज्योतिबा चौगलेंवर लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. उंबरवाडी या त्यांच्या मूळ गावी साश्रुपूर्ण नयनांनी चौगलेंना अखेरचा निरोप देण्यात आला. वीरपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं. ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या महागावचे रहिवासी होते. चतुरस्र अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येतील. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. इतरी बातम्या थोडक्यात. देहू रोड शहरातील आंबेडकर नगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वर्चस्ववादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एका गटानं जाफर शेख नावाच्या तरुणाच्या घरावर हत्यारांसोबत 18 ते 20 जणांनी हल्ला चढवला. घराच्या काचांची तोडफोड करत तलवार कोयत्याचा धाक दाखवत टोळक्याकडून शहरात दहशत माजवण्यात आली. मध्यरात्री घडलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये भाविकांची पादत्राणं ठेवण्यासाठी लोखंडी मांडून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या भाविकांकडून त्यासाठी 2 ते 5 रुपये घेतले जात असल्याचा गंभीर प्रकार मंदिर संरक्षण कृती समितीच्या निदर्शनास आलाय। या प्रकाराबाबत संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आणि सहाध्यक्ष त्याचबरोबर सदस्यांनी संपर्क साधला असता असा कोणताही ठराव झाला नसल्याचं समोर आले, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। चंद्रभागा नदीमध्ये कायमस्वरूपी पाणी असावं यासाठी विष्णुपद मंदिराजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलाय। मात्र यावर्षी 2 वेळा आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे अनेक वेळा हा बंधारा पाण्याखाली गेल्यानं दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला असल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झालाय। तसंच हा बंधारा शेगाव दुमाला आणि गोपाळपूर या 2 गावांना जोडणार आहे। बंधाऱ्यावर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असल्यानं कोणताही धोका होऊ नये यासाठी जलसंपदा विभाग आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होते। बुलढाण्यामध्ये चक्क विद्यार्थ्यांनीच शाळेसमोरील नाला साफ केल्याचं समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या कारेगाव खुर्द इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा सगळा प्रकार आहे। विद्यार्थी सफाई करताना शिक्षकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रत्नागिरीतील हरणे नॅशनल हायस्कूलमध्ये तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये ग्रामीण भागातील 277 शाळांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन दापोली पंचायत समितीचे सभापती राजेश गुजर, गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं। कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी कोरेगाव भीमामध्ये होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची आज पाहणी केली। यावेळेला त्यांनी वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्थासह सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला। चंद्रपूर शहर आणि नवीन चंद्रपूरला जोडणाऱ्या दाताळा नदी पुलाच्या बाजूला नदीपात्रात वाघ आढळल्यानं एकच खळबळ उडाली। गेले 3 दिवस वन विभागाच्या विविध चमू वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आहेत। दाताळा नदी पुलाच्या बाजूला पात्रामध्ये असलेल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम या वाघाला पाहिलं आणि त्यानंतर सातत्यानं हा वाघ नदीच्या पात्रामध्ये संचार करताना दिसतोय। वाघाच्या दहशतीत असलेल्या दाताळा नदीपात्रातील नागरिकांना वन विभागाने दक्षतेचा इशारा दिला। सांगली शहर परिसरातील मोबाईल चोरून ती विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांकडून 77 चोरीचे मोबाईल हस्तगत केले। त्या प्रकरणी A to Z मोबाईल दुकानाचा चालक राजानी याला ताब्यात घेण्यात आला असून त्याने चोरीच्या मोबाईलचे लॉक तोडून ते विक्री करत असल्याची बाब उघड आली। अजून नागरिकत्व कायदा लागू झालेला नाही, त्यामुळे त्याच्या अंमलबजावणी स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। कोर्टात 59 याचिका दाखल करण्यात आल्या, त्यावर सुनावणी करताना कोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत सरकारला उत्तर द्यायचं। यावेळेला कोर्टानं कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास नकार दिलाय। हा कायदा अद्याप लागू झाला नाही, मग त्याला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। पुढची सुनावणी 22 जानेवारीला होणार आहे। निर्भया बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याच्या याचिकेवरील सुनावणी पतियाळा कोर्टानं पुढे ढकलली आहे। 7 जानेवारीपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। यानंतर कोर्टात उभ्या राहिलेल्या निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले। आता कोर्टानं दयेचा अर्ज करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत दिल्यानं 7 जानेवारीला पुढची तारीख देण्यात आली आहे। यावर कोर्टानं आम्हाला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, पण दोषींचे अधिकारही आहेत, आम्हीही कायद्यानं बांधले गेलो आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय। 15 फेब्रुवारीपासून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहता येणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे, तर 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 30 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा वनडे सामना आज खेळला जाणार आहे। वनडे मालिकेमध्ये वेस्ट इंडिज 1-0 आघाडीवर आहे। टीम इंडियासमोर आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे। दुपारी 1:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कमरेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर मैदानात परतलाय। मंगळवारी विशाखापट्टणम इथं बुमराह टीम इंडियामध्ये मैदानात दिसला। बुमराहने नेटमध्ये सराव करताना सुद्धा बुमराह पाहायला मिळाला। ऋषभ पंतनं खेळात सातत्य राखायला हवं असा सल्ला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं दिलाय। पंत हा 3ही फॉर्मॅटमध्ये खेळतो। संघ व्यवस्थापनाचा पंतवर विश्वास आहे, त्यामुळे धोनी जशी कामगिरी सातत्यानं करायचं तसं पंतलाही जमलं पाहिजे असंही गंभीरनं म्हटलंय।
टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधना हिला आयसीसीच्या 2019च्या या वर्षातील एकदिवसीय आणि T20 संघात स्थान मिळालंय. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूचा मिळून आयसीसी वर्षाअखेरीस एक संघ तयार केला जातो आणि त्यातील एकदिवसीय आणि T20 अशा दोन्ही संघामध्ये भारताच्या स्मृती मंधनाचा समावेश करण्यात आलेला आहे. स्मृतीने वर्षभरामध्ये 51 एकदिवसीय सामने तर 66 T20 सामने खेळले. वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा हा सध्या भारतात आहे. विंडीजचा संघ भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळतोय. या मालिकेदरम्यान समालोचक आणि एक्सपर्ट अशा भूमिका लारा बजावताना दिसतोय. या भारत दौऱ्यामध्ये ब्रायन लारा याने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यानं ट्विट केला. त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.